शेतकरी मित्रांनो, थंडी वाढली की आपली पिकं पिवळी पडतात, पिकांची वाढ मंदावते आणि आपल्या पिकांच्या मुळांचा विकास होत नाही, अशा बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. तर यावर एक उपाय आहे, ते म्हणजे सल्फर हे खत. थंडीचा महिना आला की माती थंड होते, नायट्रोजन चालत नाही, जमिनीत मायक्रोन्यूट्रनचे शोषण घटतं आणि आपल्या पिकांची वाढ होत नाही. तर अशा वेळी सल्फर देणं म्हणजेच आपल्या पिकांना एक ऊर्जा देणं. थंडीमध्ये सल्फर या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. पिकांची वाढ वेगाने सुरू होते, थंडीतही रोप आपलं थांबत नाही, नायट्रोजनचे शोषण 10 ते 15% वाढते, पाने एकदम गडद हिरवी होतात, फुटवा वाढण्यास मदत होते, विशेषतः गहू, हरभरा, ऊस, भाजीपाला. झिंक, मॅग्नेशियम यासारख्या मायक्रोन्यूट्रंटचं पिकाला सहज उपलब्धता होते. थंडीतील बुरशीजन्य रोग कमी दिसतात. असे जबरदस्त फायदे आपल्याला मिळतात. शेतकरी मित्रांनो, अशीच खरी आणि प्रॅक्टिकल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.